राज्यातील काही भागात उन्हाचा चटका वाढल्याने अंगाची लाहीलही होतीये, तर उकाडा कायम असल्याने घामाच्या धाराही वाहत आहेत. त्यातच राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झालंय. आज विदर्भातील वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे, गारपिटीसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय. विदर्भात वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे आणि विजांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसंच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय, तर हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे. तर कोकणातील रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात मागील 24 तासात अकोला आणि वर्धा येथे उच्चांकी 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुढील 5 दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. तसंच काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय. राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा 40च्या पार गेलाय. अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रो वनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.